त्याच वांग्याची भाजी खाऊन ना कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा अशा पद्धतीचं वांगं बनवून बघा. सगळे आवडीने तर खाणारच आहे. चला वाटण बनवूयात. इथे मी थोडंसं आलं घेतलं, बारीक तुकडे करून घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घ्यायचा आहे सोलून, त्यानंतर भरपूर कोथिंबीर घेतली. एक मूठ भरून इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. एक वाटीभर शेंगदाणे घेतले, छोटी वाटी भरून. आता याचं सगळ्यांचं वाटण तयार करायचं आहे पाणी न घालता. आता पाणी न घालता वाटण तयार करून घेतलं तर या पद्धतीने झालेलं आहे. बघू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मस्त वांगी घेतलेली आहेत. वांगी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती, कोरडी करून घेतली. त्यानंतर अशा पद्धतीने 4 भागामध्ये सगळी वांगी आपल्या कट करून घ्यायची. वांगी कट करताना व्यवस्थित असं बघायचं आहे, नाहीतर आतमध्ये खिडकी असू शकतात, अळ्यासुद्धा असू शकतात. त्यामुळे वांगी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेऊयात. त्यानंतर कट केलेल्या वांग्यामध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत. तर दाबून मसाला मस्त भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यांमध्ये. तर अशा पद्धतीचा मसाला मी सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे. अशा पद्धतीचं वांगं एकदा बनवून बघा. आवडीने तर खाणारच आहे सगळे. खूपच मस्त आणि झटपट तयार होतं. सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला. त्यानंतर गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. जास्तसुद्धा तेल टाकायचं नाही. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान अशी फुलू द्यायची. त्यानंतर हळद आणि कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा. कोणतेही मसाले यामध्ये जास्त टाकलेले नाही. कांदा लसूण मसाला, हळद टाकून घेतली. आता मसाला छान परतून झाला किंवा तळला गेला, लगेच भरलेली वांगी यामध्ये टाकून घ्यायची. मस्त वांगी परतून घ्यायची आहे. गॅस हा कमीच ठेवायचा आणि मस्त वांगी परतून घ्यायची. आता वांगी मिक्स झाली की यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे 1-2 मिनिटांसाठी. त्यानंतर वांगी मस्त परतून झाली. त्यानंतर वाटलेलं वाटण जे होतं उरलेलं ते सुद्धा टाकून घेतलं. छान ते सुद्धा परतून घेतलं. यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं. अगोदर मीठ टाकलं होतं, तर कमी पडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नंतर टेस्ट करून टाकू शकता. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. गॅस कमीच ठेवायचा, झाकण ठेवायचं. अगदी 7 ते 8 मिनिटं ही वांगी मस्त शिजून घ्यायची आहेत. झाकण काढून बघितलं, बघू शकता वांगं मस्त शिजलं आणि मसालासुद्धा मस्त तयार झालेला आहे. भातासोबत, भाकरीसोबत अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की बनवून बघा. या पद्धतीने कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.